पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार। एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचाही समावेश। सोलापूरमध्ये भर रस्त्यात तरुणाची हत्या। पूर्व वैमनस्यातून कोयता आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। 5 जण हे सध्या पोलिसांच्या ताब्यात। पुढील तपास या संदर्भातला सुरू। बीडच्या केसमध्ये 3 वर्ष नातीवरती नराधम आजोबांकडून आता अत्याचार करण्यात आले। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना। आरोपी अटकेमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील करण्यात आला दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीवरती नराधमाकडून विनयभंग। दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे परिसरातली ही घटना। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। कळंब ढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद। काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी, तर डिझेल संपल्याच्या अफवेने नागरिकांचीही धावपळ। विदर्भात आता उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर। 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईमध्ये मंगळवारपासून आता 30 तास पाणी बंद। जलबुग्दाच्या कामामुळे शहरासह उपनगरामध्ये पाणी कपात। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। परभणी ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत। नळाला येणारं पाणी देखील पिण्यायोग्य नाही अशी तक्रार। संगमनेरमध्ये इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा संपन्न। सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांची देखील उपस्थिती। रुखवत मांडणी, पारंपरिक देखाव्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक पाहुण्यांनी अनुभवली।